सुद्धा पाणी दूषित होते। आणि मानव निर्मित म्हणजे आपण कचरा टाकतो, सांडपाणी एखाद्या नळाच्या बाजूला एखाद्या विहिरीच्या बाजूला आपला संडास असतो आणि त्याच्याने पाणी दूषित होते। नाही, याच्यावरती तुम्हाला नियंत्रण करायचं आहे, गावकऱ्यांना सांगायचं आहे की जसं नळाचं पाण्याचं पाईपलाईन आहे ती आपल्या नालीतून गेली नाही पाहिजे, आपण सांगतोय ते करायचं तुम्हाला। पाणी रासायनिकदृष्ट्या योग्य असल्याचे खात्री झाल्यानंतरच भूजल निर्मिती नागपूर योजनेसाठी केली जाते। अशा स्त्रोतांमध्ये पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे अभिप्रेत असते। म्हणजे याप्रमाणे पाणी दूषित होणाऱ्या 4 घटकावरील याच्यावर नियंत्रण करून त्या पाण्याचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे। दूषित कशा प्रकारे होते बघा, पाणवठ्यामध्ये पहिला आहे, पूर्वीच्या काळात आता तर राहिलं नाही तसं किंवा आपण तिथून पाणी प्यायसाठी आणतो नाही का। दुसरा आहे तिथे उभं राहून नळाच्या बाजूला ते पाणी भरत आहे, बरोबर आहे। तिसरं ते पाणी आहे